आज मी खूप सुंदर विषयावर तुमच्याशी बोलणार आहे, ज्याच्यावर मला माहित नाही तुम्ही कधी वचन ऐकलं आहे की नाही. वाचनात आलं असेल, ओके. पण कधी याच्यावर काही विशेष असं ऐकलं आहे की नाही मला माहित नाही. बट एक्सपेक्टंट, अपेक्षेचं हृदय ठेवा. परमेश्वर नक्कीच आपल्या सगळ्यांना एका संशयातून बाहेर काढेल आणि आपल्याला त्याच्यासाठी हवं असलेलं पात्र बनवेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपली दुसरी काहीच इच्छा नाहीये ह्या जगामध्ये. आपल्याला फक्त आणि फक्त परमेश्वराने जे आपल्यासाठी ठेवलंय, त्याला जे आपल्या जीवनात करायची इच्छा आहे ते करायचंय. येस, प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या, स्वर्गाचा एकच मार्ग आहे, एकच दरवाजा आहे, एकच रस्ता आहे आणि एकच प्रभू आहे ज्याच्याद्वारे आपण स्वर्गात जाऊ शकतो. दरवाजा, मार्ग, रस्ता आणि प्रभू, हे सगळं प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताशिवाय कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि बायबल हे सुद्धा सांगतं की नॅरो इज द वे टू हेवन बट ब्रॉड इज द वे टू हेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी हे वचन ऐकलंय? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की स्वर्गाकडे जाणारा कसा आहे, रस्ता जो आहे तो तोकडा आहे किंवा नॅरो आहे, खूप रुंद आहे. तो खूप जास्त पसरट नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मत्तई 7:13-14 मध्ये देवाचं वचन म्हणतं. मत्तई 7:13-14 देवाचं वचन सांगतं. वाचा कोणीतरी मत्तई 7:13 आणि 14. प्रेज द लॉर्ड. माझं रुंद अरुंद थोडस नाही का, नॅरो आणि ब्रॉड म्हणजे मला खूप जास्त, मी इंग्लिश बायबल वाचत असल्यामुळे मी रुंद म्हणजे छोटा समजत होते, अरुंद म्हणजे मोठा, पण इकडे उलट दिलंय. सो मी पहिल्यांदा बोलले की नाही का रुंद दरवाजा. सो माय मिस्टेक. रुंद दरवाजा म्हणजे मोठा, जास्त जास्त रुंद आहे. ओके, ब्रॉड आहे असं. सो बायबल काय सांगते, अरुंद दरवाजाने आत जा. अरुंद दरवाजा म्हणजे जास्त रुंदी नाहीये, जास्त लांब नाहीये, खूप तोकडा आहे. कधी तुम्ही पाहिले डोंगरातून, कपारीतून, मुंबईमध्ये धारावीच्या गल्ल्यांमधून जर कधी गेले असेल, तुम्हाला माहिती अशी एवढीशी जागा असते, असं आडवं होऊन घासत 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 तिकडून जावं लागतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो स्वर्गाकडे जाण्याचा दरवाजा ना तसा आहे, जो रस्ता आहे, जो मार्ग आहे ना तो तसा आहे. तो इतका रुंद आहे की तुम्ही असं सहज चालत जाऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःला ऍडजस्ट करायचंय त्या रस्त्यामध्ये. जसं जातंय त्यानुसार तुम्हाला नाही का तुमचा मार्ग तिकडून पुढे पुढे एक एक पाऊल घसरत नाही का तुम्हाला जायचंय. बायबल सांगतं अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व पसरट आहे. नाशाकडे जायचा किंवा नरकाकडे जायचा जो रस्ता आहे तो कसा आहे माहितीये का, खूप रुंद आहे. तुम्ही नाही का गर्दीच्या गर्दीने जाऊ शकता, पसरट आहे, सहज तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि त्या मार्गाने जाणारे किंवा जो रस्ता रुंद आणि पसरट आहे त्यातून जाणारे आत पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. याचा अर्थ रुंद मार्गाने जाणारे खूप कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. तो रस्ताच असा आहे की तिकडून ऍट अ टाइम ओनली वन पर्सन कॅन गो. प्रेज द लॉर्ड. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग कसा आहे, संकोचित आहे. प्रेज द लॉर्ड. खूप खूप असा नाही का संकोचित रस्ता आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. प्रेज द लॉर्ड. येशूने त्यावेळेस ही गोष्ट सांगितली आहे आणि खूप स्पष्ट म्हणाले आहे की ज्यांना हा मार्ग सापडतो ते काय, खूप थोडे आहेत. व्हेरी लिटल. प्रेज द लॉर्ड. खूप थोडके आहेत. सो आपल्याला माहितीये की आपला प्रवास कसा आहे. ओके, मी तुम्हाला सांगते, जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद आणि खूप नाही का संकोचित जरी असला, छोटा जरी असला, तरी त्यामध्ये आनंद आहे, शांती आहे, समाधान आहे. त्यामध्ये वासना नाहीये, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी नाही. फक्त असं होतंय की जगातल्या गोष्टींकडे आपण एवढं लक्ष लावलं की आपल्याला वाटतं इज इट पॉसिबल, एवढ्या छोट्याशा रस्त्यातून आपण जाऊ शकतो का, हे शक्यच नाहीये, हे शक्यच नाहीये. नाही, हे शक्य नाहीये असं नाहीये. जर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे तर ती गोष्ट शक्य आहे आणि आपण ते सर्व करू शकतो. परंतु तरी सुद्धा वचन वॉर्न करते, सांगते की त्या मार्गाने जाणारे खूप थोडके आहेत, इतके कमी आहेत ना, आणि खूप थोड्या लोकांनाच तो मार्ग सापडतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नॅरो इज द गेट अँड यू नो दॅट वे इज व्हेरी व्हेरी स्मॉल. प्रेज द लॉर्ड. हा आपण जसं नाही का, मी व्हिज्युअलाइज करायला सांगले की अशा रस्त्याचा किंवा डोंगराच्या कपारीतून छोट्याशा गल्लीतून जाताय असं व्हिज्युअलाइज करा. पण आत्मिक जगामध्ये नाही का, इट शोज आर रिस्पॉन्स टू एव्हरी डे, लाईक व्हॉट एव्हर इज हॅपनिंग एव्हरी डे.
रोज जे घडतंय, रोज तुम्ही कसं वागताय, रोज तुम्ही काय चूज करताय, रोज तुम्ही काय ठरवताय, कसं तुमचं आत्मिक जीवन सांभाळताय, कसं तुम्ही विश्वासात राहताय, कसं तुम्ही पडताय आणि उभं राहताय, या सगळ्या गोष्टी ठरवतात तुम्ही कोणत्या मार्गाने चाललाय. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला आज मेसेज केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं, वी विल लर्न अबाउट द युनुक्स इन क्राइस्ट, किंवा देवामध्ये, प्रभूमध्ये खोजे, किंवा युनुक, आणि बायबलमध्ये त्यांच्यासाठी खोजे हा शब्द वापरलाय. खूप जणांनी वाचला असेल. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच जणांनी वाचलं असेल. येस, जुन्या करारात वाचलं असेल, नवीन करारात वाचलं असेल. प्रेज द लॉर्ड. सो खूप जणांना खोजे हा शब्द, किंवा इंग्लिशमध्ये ज्याला युनुक्स म्हटलंय, तो शब्द नवीन नाहीये. मी तुम्हाला याच्याविषयी सांगेल आणि मला काय बोलायचं हे पण सांगेल, आणि इट इज अ व्हॅलिड पॉइंट. लेट मी टेल यू, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी नाही का आपण आधी बायबलचं वचन वाचूया. मत्तय 19:12. मत्तय याचा 19वा अध्याय आणि 12वं वचन कोणीतरी वाचा. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना हे वचन ऐकलं, सगळ्यांनी समजलं. आपण खूप वेळा मत्तयचं पुस्तक तर सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि खूप वेळा हे वचन ऐकलं असेल तुम्ही, वाचण्यात आलं असेल. किती यावर मेडिटेट केलंय, विचार केलाय मला माहित नाही. आपण आज या वचनावर पाहूया. बायबल सांगता, आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, किंवा ज्याला खोजे म्हटलं आहे बायबलमध्ये, किंवा नपुंसक, आणि इंग्लिशमध्ये ज्याला युनुक्स म्हटले आहेत. ओके, तर हे जे नपुंसक आहे ना, असे यांचे ना 3 कॅटेगरी प्रभू येशूने सांगितले. एक आहे जे जन्मताच नपुंसक आहे, दुसरे आहेत ते माणसांनी केलेले असे, म्हणजे ते जन्मता नाहीये, ते जन्मता व्यवस्थित आहे, पण माणसांनी केलेले असे नपुंसक आहेत. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे, त्यांनी स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःला नपुंसक केले आहे, आणि ज्याला हे स्वीकारता येते त्यांनी स्वीकारावे. प्रेज द लॉर्ड. सो नपुंसकपणाच्या, किंवा जे खोजे बनतात, त्यांच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. सगळ्यात पहिला आहे की ज्यांनी, जे जन्मताच, म्हणजे त्यांच्यामध्ये जन्मताच नाही का काही गोष्टी मिसिंग आहेत, त्यामुळे ते नपुंसक आहेत. काही आहेत ज्यांना माणसाने बनवलं आहे, आणि तिसरी गोष्ट आहे ज्यांनी देवाच्या, स्वर्गाच्या राज्यासाठी, फॉर द सेक ऑफ किंगडम ऑफ हेवन, त्यांनी स्वतःला नपुंसक करून घेतलं आहे. आपण आज ह्या वचनावर शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. बायबल मधून मी खूप सुंदर एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे, की कसं त्या व्यक्तीने परमेश्वरासाठी, देवाच्या राज्यासाठी स्वतःला नपुंसक करून घेतलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो नपुंसक किंवा युनुक याचा अर्थ काय होतो? युनुक इज अ मॅन हू हॅज बीन कॅस्ट्रेटेड. याचा अर्थ जर स्पष्ट शब्दात सांगायचं झालं, नपुंसक याचा अर्थ ती व्यक्ती जिच्यामध्ये नाही का, जी व्यक्ती प्रजनन करू शकत नाही, ज्या व्यक्तीमध्ये पुरुषांचे जे लिंग असतं, किंवा पुरुषांचा जो अवयव आहे, ओके, त्या व्यक्तीमध्ये ते व्यवस्थित वाढ झालेली नसते, ते जन्मता नपुंसक आहेत. ते पुरुषांचे गुप्तांग जे असतात ते मुळात नसतात, किंवा व्यवस्थित वाढ झालेली नसते, किंवा ते काम करत नाहीत व्यवस्थित, जे जन्मता आहेत. ओके, दुसरं आहे त्याच्यामध्ये सेकंड कॅटेगरी आहे, की माणसांनी ज्यांना नाही का असं नपुंसक बनवलं आहे. जर तुम्ही इतिहास पाहिला, तुम्ही आपला बायबलचा इतिहास पहा, किंवा तुम्ही वेगवेगळे एम्पायर जे राज्य करून गेले, वेगवेगळे, जसं मुघलांच्या काळात ऑटोमन एम्पायर, किंवा बाकीचे सगळे जे वेगवेगळे राज्यकर्ते, शासक होऊन गेले, त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहाल तर माणसांनी करून घेतलेले असे नपुंसक होते. त्यावेळेस त्यांना खोजा असं म्हणायचे. ओके, आज समाजामध्ये त्यांना अजून वेगळा शब्दही वापरला जातो. प्रेज द लॉर्ड. पण माणसांनी केलेले जे नपुंसक होते, किंवा ते कसं व्हायचं माहिती, लेट मी टॉक फ्यू थिंग्स क्लिअरली. असं व्हायचं की मुलं किंवा पुरुष, ओके, एखादा मुलगा आहे, तो वयात येण्याच्या आधी त्या व्यक्तीला नपुंसक बनवण्यात यायचं. का बनवण्यात यायचं? कारण त्या व्यक्तीकडून कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा केली जायची म्हणून. एखादा जो पुरुष आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट विमेन, ओके, आय एम टॉकिंग अबाउट मेल. जो पुरुष आहे त्याचं जे जननेंद्रिय आहे पुरुषाची, ओके, ती काय केली जायची, ती सर्जरीद्वारे किंवा कुठल्या तरी प्रोसिजरने ती कट केली जायची. आता ती व्यक्ती काय झाली, बाह्य रीतीने पुरुष आहे, पण जसं पुरुषामध्ये, ओके, जननेंद्रियांची जी काम आहे ते त्या व्यक्तीद्वारे होत नाही. ओके,
का? कारण त्या व्यक्तीचा तो अवयव, त्या पुरुषाचा तो अवयव काढून टाकलेला आहे. सो सुरुवातीच्या काळामध्ये असे नपुंसक तयार केले जायचे आणि मुलं प्युबर्टल एज म्हणजे मुलांमध्ये नाही का वयात येण्याच्या आधी ह्या गोष्टी केल्या जायच्या. म्हणजे आपण म्हणतो ना की आता मुलगा वयात आला आहे, तर त्या वयात येण्याच्या आधी म्हणजे साधारण मुलांचं नाही का 12 वगैरे 12 ते 15 वयाच्या आधी त्यांचं जननेंद्रिये काढून टाकली जायची. मग काय व्हायचं ह्या गोष्टीमुळे? ह्या गोष्टीमुळे काय व्हायचं माहिती? तो जो पुरुष आहे, तो जो मुलगा आहे, तो प्रजनन करू शकत नाही. म्हणजे आता तो माणूस काय झाला? नपुंसक झाला. ओके. मराठीमध्ये नाही का जे अवयव शिकवले जातात त्याच्यामध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग असे 3 अवयव शिकवले जातात. स्त्रीलिंग म्हणजे जे स्त्रियांना संबोधले जातात, जसं की ती, त्यांचे, तिची हे जे शब्द वापरले जातात हे स्त्रीलिंग शब्द झाले. पुल्लिंग म्हणजे काय? तो, त्याचा, त्यांना हे पुल्लिंग शब्द झाले जे पुरुषांसाठी वापरले जातात. आणि एक असतं नपुंसकलिंग, याचा अर्थ की ती किंवा तो साठी नाही, कुठलीही वस्तू असेल ज्या वस्तूला नाही का आपण स्त्री किंवा पुरुष या कॅटेगरीमध्ये ठेवत नाही त्यांना नपुंसकलिंग म्हणतात. म्हणजे ते स्त्री पण नाही पुरुष पण नाही. जसं की ते झाड आहे, ओके, तो कप आहे, ते टेबल आहे, हे नपुंसकलिंगामध्ये यायचं. मराठीमध्ये तुम्ही लहानपणी हे शिकला असाल. सो नपुंसक याचा अर्थ की तो व्यक्ती स्त्री पण नाहीये आणि पुरुषाची कामं सुद्धा तो व्यक्ती करत नाही. कारण त्या व्यक्तीद्वारे आता तो व्यक्ती सेक्शुअली ऍक्टिव्ह नाहीये, कारण त्याची जननेंद्रिय काढून टाकलेली आहे. त्या व्यक्तीमध्ये पुरुषांमध्ये जो हॉर्मोन सिक्रिट होतो, जे संप्रेरके असतात, टेस्टिस्टेरॉन हॉर्मोन जो पुरुषांमध्ये असतो आणि खूप महत्वाचा असतो, हा हॉर्मोन आता त्या व्यक्तीमध्ये ज्याला मनुष्यानी नपुंसक बनवलंय त्याच्यामध्ये तो सिक्रेट होत नाही, तर तो व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये या हॉर्मोनची सुद्धा कमतरता असते. आणि हा पुरुषांच्या लाईक मस्क्युलर बॉडीसाठी म्हणा किंवा पुरुषांच्या प्रजनन क्रियेसाठी हा टेस्टोस्टेरोन नावाचा हॉर्मोन खूप महत्वाचा असतो. मी जे सांगते ते नीट लक्षात घ्या, कारण याच्यावरच मला पुढच्या गोष्टी सांगायच्या आहेत. सो पहिल्याच्या काळामध्ये असं का मुलांना केलं जायचं किंवा असे पुरुष का बनवले जायचे? त्या काळामध्ये कसं होतं, लोकशाही नव्हती, राजे लोक होते. त्या काळात जसं नाही का, फॉर एक्झाम्पल मुघल एम्पायर म्हटलं किंवा बायबलमध्ये जरी तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला समजेल की बायबलमध्ये खोजे हा शब्द वापरला आहे. बायबलमध्ये कितीतरी ठिकाणी जसं तुम्ही फर्स्ट किंगचं जर पुस्तक वाचलं, पहिले राजे वगैरे, तर तिकडे तुम्हाला दिसेल की तिकडे नपुंसक असलेल्या किंवा युनुक यांचा नाही का उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एस्थेरच्या पुस्तकामध्ये सापडेल की त्यावेळेस तिथे सुद्धा ना असे युनुक होते. बायबल सांगतं की ज्या वेळेस अहश्वेरोश राजाने ठरवलं की आता वष्टी राणी हिने तर नाही का वाईट वागलीये, महाराणी नाहीये, त्याच्यासाठी आता नवीन राणी कोण बनणार? नगरात ओके 125 प्रांतांचा हा राजा आहे. 125 देशांमध्ये त्याच्यासाठी सुंदर मुलींची पाहणी करायला लागले आणि सुंदर तरुण एकदम नाही का देखण्या मुलींना उचलून महालामध्ये ठेवायचं. फॉर 6 मंथ्स 6 महिने त्यांची ब्युटी ट्रीटमेंट चालू होती. आणि ही ब्युटी ट्रीटमेंट करणारे तिकडे जे ह्या तरुणींसोबत होते ते कोण होते? ते युनुक होते किंवा ते खोजे होते. याचा अर्थ ते त्यांचं नाही का अंघोळ, खानपान त्यांना सगळं नाही का, जसं आपण आज म्हणतो ना पार्लर ट्रीटमेंट, ती त्यांना दिली द्यायची. त्यांच्या केसांची निगा राखली जायची, त्यांच्या त्वचेसाठी वगैरे सगळ्या, की ज्या दिवशी राजाच्या समोर ह्या जाणार ह्या खूप सुंदर दिसल्या पाहिजे. म्हणजे 125 देशांचा राजा आहे, त्याच्यासाठी जर एखादी स्त्री जाते तर कशी असली पाहिजे? तर 6 महिने त्यांच्यावर हे सगळे सौंदर्य संस्कार केले जात होते. आणि ते सगळं पाहणारे त्यांच्या वेळेस जे होते ते युनुक होते. म्हणजे ते असे पुरुष होते ज्यांचे जे नपुंसक होते, ओके, सेक्शुअली ऍक्टिव्ह नव्हते. अशा अशा सगळ्या सुंदर मुली किंवा राण्या राजांच्या यांच्या सभास्थानामध्ये, यांच्या दरबारामध्ये तुम्हाला असे पुरुष दिसणार. जसं आपल्याकडे काही लोक म्हणतात नाच्या आहे, किंवा काही लोक म्हणायचे की हे दरबारामध्ये नाही का असा माणूस ठेवतात जो स्त्री पण नाही पुरुष पण नाही. राण्यांसोबत ते कदाचित त्यांच्यासारखे स्त्रियासारखे वेश करायचे पण ते पुरुषच असायचे. ओके, त्यांना बनवलं जायचं तसं. जर तुम्ही पाहिलं मुघलांमध्ये, तर मुघलांमध्ये जिथे सगळ्या त्यांच्या स्त्रिया ज्यांच्यासोबत ते संबंध ठेवतात ते ठेवलं जायचं, ठेवायचे, त्या जागेला ते म्हणायचे हरम, ओके, किंवा हॅरम. हरम म्हणतात. तर ज्या हरम मध्ये ह्या सगळ्या मुघलांच्या राण्या, त्यांच्या स्त्रिया, त्यांच्या
उपपत्नी ठेवले जायचे, तर ह्यांची काळजी घेण्यासाठी सुद्धा हे पुरुष असायचे, पण ते कोण असायचे, ते नपुंसक पुरुष असायचे. तसंच जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही दानिएलाच्या पुस्तकात वाचू शकता. शद्रक, मेशक, अबेदनेगो, दानिएल यांना ज्यावेळेस पकडून आणलं, तर त्यावेळेस तिकडे कोण होते, राजाचे खोजे होते. तुम्ही वाचा, बाबेलचा राजा वाचा, तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचा, तुम्हाला दिसेल राजाच्या तैनातीस खोजे होते. हे खोजे कोण होते, दे वर युनुक्स, ते नपुंसक होते. म्हणजे राजाच्या राज्यामध्ये, त्याच्या महालामध्ये विश्वासयोग्य माणूस म्हणजे ह्या लोकांना ठेवण्यात यायचं. ते पुरुष होते, परंतु ते नपुंसक होते, त्यांचं नाही का जननेंद्रिय काढून टाकलेली होती. बरं, ते का ठेवण्यात जायचे, म्हणजे मी तुम्हाला आता सेकंड जो पार्ट आहे, कॅटेगरी आहे, ती एक्सप्लेन करते, की आईच्या उदरातून जन्मलेले, ओके, आता ज्यांना माणसांनी बनवलं आहे ते, तर ही गोष्ट का केली जायची त्यावेळेस माहिती, की हे जे पुरुष आहेत, ओके, सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या पुरुषांचा वापर त्यांच्या राज दरबारामध्ये केला जायचा. त्यांना राज्यातले सिक्रेट्स, राजा सुद्धा त्यांच्याशी नाही का काही गोष्टी बोलायचा, पर्सनल गोष्टी शेअर करायचा. का ह्यांच्यावर एवढा विश्वास का केला जायचा, हे रॉयल गार्ड्स म्हणून किंवा राजकीय सुरक्षा दल म्हणून, राजकीय स्त्रियांचे संरक्षक म्हणून, गार्ड्स म्हणून यांचा वापर केला जायचा. पॉलिटिकल ऍडवायझर्स म्हणजे राज्यामध्ये प्रशासनाच्या गोष्टींमध्ये यांना नाही का ऍडवायझर, यांना स्वतःचं मत सांगणारी लोक किंवा त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं जायचं, त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला जायचा, प्रॉब्लेम्स मांडले जायचे आणि हे लोक बोलायचे, अशी लोक ठेवले जायचे. किंवा हरमचे जे सर्वंट्स आहेत, जे स्त्रियांच्या, राण्यांच्या, सुंदर राजाच्या ज्या पण स्त्रिया ठेवलेल्या होत्या, त्यांच्या तैनातीस अशा पुरुषांना ठेवण्यात यायचं. का बरं ठेवण्यात यायचं, आणि त्यासाठी त्यांना अशा स्पेशल रीतीने त्यांचे नाही का त्या गोष्टी रिमूव्ह करून नपुंसक का केलं जायचं, कारण एक समजा एक मोठा राजा आहे आणि त्याच्या महालामध्ये समजा जर कोणता असा पुरुष ना राण्यांच्या जवळ जातोय, स्त्रियांच्या जवळ जातोय, राजमहालामध्ये बाकीचे सगळे जे मंत्री वगैरे जे आहेत, ऍडवायझर जे आहेत, ते येणार राजाच्या समोर आणि निघून जाणार, पण 24 तास तिकडे कोणीतरी राहणार पाहिजे, कोणीतरी राजाच्या दरबारामध्ये राणी सोबत कोणीतरी 24 तास पाहिजे. मग कोणावर विश्वास कसं ठेवणार, प्रेज द लॉर्ड. राणी सोबत तिच्या दासी तर असायच्या, परंतु कोणीतरी नाही का असं व्यक्ती सुद्धा असलं पाहिजे जो सुरक्षा पण करेल. पण त्या काळामध्ये मुघलांमध्ये म्हणा किंवा राजे जे होऊन गेले, ते लोक कोणत्या अशा पुरुषावर विश्वास ठेवू शकत नव्हते की जो सेक्शुअली ऍक्टिव्ह आहे, जो प्रजनन करू शकतो, किंवा कोणी इतका देखणा आहे, किंवा जो पुरुष स्त्री सोबत संबंध ठेवू शकतो, अशांवर ते भरोसा नाही करायचे. का, कदाचित राजा ज्यावेळेस मोहिमेवर गेलाय, युद्ध करायला गेलाय, आणि स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया ह्या पुरुषांसोबत जर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, आपल्या स्त्रिया राण्या यांच्या सोबत नाही का समजा मोहात पडल्या, तर ती फसवणूक होईल आणि आपल्या स्त्रियांनी असं वाईट वागू नये म्हणून असे स्पेशल पुरुष तयार करून नपुंसक बनवून तिकडे ठेवण्यात यायचे. दुसरा एक त्यांचा हेतू असा होता की या पुरुषांना जननेंद्रियच नाहीये, तर हे पुरुष नाही का स्त्रिया कितीही जवळ असल्या, काही असल्या, त्यांच्या समोर स्त्रियांनी त्यांचे नाही का वैयक्तिक गोष्टी जरी केल्या, प्रायव्हेट गोष्टी जरी केल्या, तरी त्याला फरक पडणार नाही, कारण त्या पुरुषामध्ये ते अवयवच नाहीये ज्याद्वारे तो एका स्त्रीला आकर्षित करू शकतो किंवा जिच्यासोबत तो संबंध ठेवू शकतो. जेणेकरून काय व्हायचं की त्यांचा विश्वास वाढायचा की एखादी राणी, एखादी स्त्री जर प्रेग्नेंट झाली तर नक्कीच महालातल्या ह्या कोणाद्वारे झालेली नाहीये, कारण हा जो नपुंसक व्यक्ती आहे त्याच्याद्वारे प्रजनन होऊ शकत नाही. मग आता आपल्या राणीच्या, कारण त्यावेळेस नाही का डीएनए टेस्ट वगैरे हे नव्हतं ना, तर आपल्या राणीच्या गर्भाशयात जो बाळ वाढतोय ते नक्कीच आपलंच बीज आहे, कोण फसवण्याची शक्यताच नसायची. सो रॉयल हेअर, ओके, किंवा एक आपला काय म्हणतो आपण, राजाचा जो सक्सेसर आहे किंवा राजाचा राज्यपद चालवण्यासाठी जो मुलगा येणार तो राजाचंच रक्त असणार, त्यांच्या राजघराण्यातलाच वारीस असणार, दुसरं कोणी नसणार, ही एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये असायची. म्हणून स्त्रियांच्या दरबारात किंवा राजा जवळ तिकडे जे पुरुष असायचे ना, जे त्यांच्यासोबत 24 तास असायचे, जे त्यांच्यासोबत नाही का राजा झोपताना सुद्धा असेल किंवा काय, समजा राजासोबत जरी असेल तो, तर काय व्हायचं, हे जे नपुंसक आहेत ना त्यांच्याकडे काहीच नव्हतं की ते काय मिळवतील का, एखाद्या माणसाच्या प्रेमात पडतील का, एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडतील, कारण त्यांच्या शरीरामध्ये आता ना टेस्टोस्टेरोन हार्मोन काम करत आहे ना, बाह्य रीतीने त्यांचं शरीर त्या गोष्टी करण्यासाठी सक्षम आहे. लाईफ मध्ये ते काहीच करू शकत नाही, त्यांची फॅमिली बनू शकत नाही, त्यांचा संसार बनू शकत नाहीये, तर हे व्यक्ती राजाला फसवतील तरी कशाला. सो अशा प्रकारे एक ट्रस्ट बिल्डअप व्हायचा या नपुंसक लोकांसोबत, म्हणून माणसांनी तयार केलेले असे नपुंसक
हे ठेवले जायचे. 1800-1900च्या शतकामध्ये जर पाहिलं तर लिटरली नाही का कॅस्ट्रेट म्हणून एक म्युझिक किंवा सिंगिंग पद्धत आहे. कॅस्ट्रेट इंग्लिशमध्ये नपुंसक युनिक म्हणजे काय? द पर्सन हू हॅज बीन कॅस्ट्रेटेड, याचा अर्थ ज्याची जननेंद्रिय काढण्यात आलेली आहे. सो कॅस्ट्रेट नावाने जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला नाही का एक म्युझिकचा बँड किंवा ग्रुप असं मिळेल. त्याचा अर्थ काय व्हायचा माहिती? याचा अर्थ काही मुलं जे खूप चांगलं संगीतात आहेत, शिकतायत, एक स्पेशल त्यांचा व्हॉइस प्रिझर्व करण्यासाठी, त्यांचा आवाज नाही का जसा आहे तसा राहावा, त्यांनी ह्या जगातल्या संसारात पडू नये, आवाज स्वतःचा गमावू नये, म्हणून सुद्धा म्युझिक करिअर साठी सुद्धा अशा प्रकारे नपुंसक तयार केले जायचे. सो सुरुवातीला माणसाने जे नपुंसक तयार केले जायचे ते एक विशेष पर्पज साठी केले जायचे आणि ह्यांची रवानगी किंवा ह्यांचं नाही का काम हे नेहमी राजासमोर शाही दरबारामध्ये राण्यांसोबत एकदम नाही का थेट राज घराण्यातल्या लोकांशी संबंधित असायचं आणि हे खूप ट्रस्टवर्दी असायचे, कारण हे आपल्याला फसवणार नाही यासाठी माणसांनी केलेले असे नपुंसक होते. प्रेज द लॉर्ड. आता आहे तिसरी कॅटेगरी जे मत्तय 19:12 मध्ये सांगण्यात आले, जिथे प्रभू येशू म्हणतो अँड देर आर सम who has made themselves eunuchs for the sake of the kingdom of God. आणि असे लोक आहेत ज्यांनी स्वर्गाच्या राज्यासाठी आपणास नपुंसक करून घेतले आहे. याचा अर्थ काय होतो माहिती? याचा अर्थ असा नाही की त्यांनी नाही का ऍक्च्युली इकडे येशूने नाही का काही गोष्टी सांगितल्या आहेत की काही लोक कसे आहेत, ज्यावेळेस येशू म्हणाला तर येशूला सांगायचं होतं की काही लोक जन्मतात असे आहेत, काहींमध्ये ती अबिलिटी नाहीये, काही लोक सेलिबसी याचा अर्थ ब्रह्मचर्याचं पालन करतात, ते संसार आणि ह्या गोष्टीमध्ये पडत नाही, आम्हाला देवाचीच सेवा करायची, सो ते एकटे राहतात, विवाह वगैरे करत नाही. आणि काही लोक जे होते ना ते कशासाठी असायचे की हे जे लोक होते ते ते स्वतःला देवासाठी असं वेगळं करायचे. तुम्ही बायबलमध्ये वाचू शकता अजून एके ठिकाणी युनुकचा रेफरन्स किंवा नपुंसक व्यक्तीचा रेफरन्स दिला आहे की इथिओपियावरून. ओके, मला तुम्हाला बायबलमधून दाखवू द्या. आता जे आपण समाजात पाहतो ते पैशासाठी, चुकीच्या गोष्टींसाठी, काही याच्यासाठी लोक करतात. बट इफ दिस वर्ड इज इन द बायबल देन इट इज ऑनरेबल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय आपण पाहिलं, प्रेषितांची कृत्ये 8:26 मध्ये मी तुमच्यासाठी क्विकली वाचते. प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय आणि तिकडून 26 पासून पाहिलं. फिलिपला काय करतो? फिलिप एका ठिकाणी मिनिस्ट्री करत असतो. फिलिप कोण आहे? देवाचा निवडलेला सेवक आहे. ओके, ज्याने आपलं जीवन प्रभूला दिले आणि हा फिलिप एका वेगळ्या गिफ्ट मध्ये ऑपरेट व्हायचा. असं व्हायचा की फिलिप इकडे प्रेषित नाही का, इकडे प्रचार करतो, इकडे मीटिंग घेतोय ना, लगेच पवित्र आत्मा नाही का त्याला शरीरात उचलायचा, दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आणि मग सांगायचं ह्याला सांग इकडे काम कर, तिकडे काम कर. सो तो शरीरामध्ये एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी तो ट्रान्सपोर्ट व्हायचा. बायबल सांगतं फिलिपला प्रभूचा दूत येऊन म्हणतो जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठतो आणि निघतो आणि नाही का तिकडे पोहोचतो पण. आणि बायबल सांगतं पहा एक कुशी शंड, कुशी लोकांची राणी कांदके. आता हा एक कुशी शंड याचा अर्थ काय? नपुंसक आहे. शंड आपण ज्यांना नाही का छक्का म्हणतो. ओके, एक कुशी शंड कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता. या राणीचा एक स्पेशल अधिकारी आहे पण तो षंड आहे. प्रेज द लॉर्ड. तो नपुंसक आहे. हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. म्हणजे त्या राणीची जी प्रॉपर्टी आहे, जो संपत्ती आहे, जे दागदागिने, जे शाही हिरे दागिने सगळं आहे ते सगळं कोणाच्या हातात होतं? हा जो कुशीषंड आहे तो. ही लोक का ठेवली जायची? हे आपल्याला राज्यामध्ये फसवणार नाही, हे आपल्या पाठीत सुरा खुपसणार नाही म्हणून. ओके, आता हा जो कुशी शंड आहे म्हणजे ही कुशी म्हणजे इथिओपिया. ओके, इथिओपियन शंडे, इथिओपियाची राणी होती कांदके, तिचा मोठा अधिकारी होता, त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. प्रेज द लॉर्ड. आणि तो परत जाताना आपल्या रथामध्ये बसून यशाचा ग्रंथ वाचत होता. त्याला काही कळत नव्हतं जिकडे येशू बद्दल लिहिलंय की त्याने आपल्यासाठी मार खाल्ला, हे केलं ते केलं. आणि परमेश्वराचा आत्मा प्रेषित फिलिप वर येतो आणि म्हणतो जा
तो माणूस जो रथात, इथली मीटिंग सोड, तो माणूस जो रथामध्ये बसलाय ना, त्याला जाऊन सांगतो, वाचतोय, त्याला कळत नाही. मग फिलिप नाही का आत्म्यामध्ये तिकडे एवढ्या स्पीडने जातो, पोहोचतो, त्या त्या रथाला ओव्हरटेक करतो तो, आणि नाही का तिकडे त्याला विचारतो, तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला समजतंय का? तो म्हणतो, मला जर कोणी समजवलं नाही तर समजणार कसं? आणि मग सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कसा प्रभू येशू बद्दल हे लिहिले, कसा तो मरण पावला, कसं तो आपल्यासाठी जिवंत झालाय, पूर्ण सुवार्ता प्रेषित फिलिप त्याला तिकडे सांगतो. आणि नंतर काय होतं, तिकडे वाटेने जाता जाता त्यांना एक साईडला नाही का नदी का तलाव दिसतं, आणि मग हा म्हणतो, हे पहा पाणी. का म्हणून एक पहिल्यांदा सुवार्ता सांगतोय त्या प्रवासामध्ये, आणि तो म्हणतो, मी इकडे नाही का का ह्या पाण्यामध्ये मी बाप्तिस्मा घेऊ नये. तिथल्या तिथे तो कुशीषंड जो मोठा अधिकारी आहे, जो सगळ्या संपत्तीवर अधिकार करतोय, इथिओपियाचा तो मोठा अधिकारी आहे, तो बाप्तिस्मा घेतो. ओके, सो हे होतं षंडांचं काम किंवा नपुंसक लोकांचं काम. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर म्हणतो, काही लोक असे ज्यांनी परमेश्वराच्या राज्यासाठी स्वतःला नपुंसक करून घेतले. मग याचा अर्थ काय होतो? प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा आहे की त्यांनी फिजिकली, शारीरिक आपला तो अवयव काढून टाकला आहे आणि लॉर्ड आम्ही नपुंसक बनलोय, नाही. याचा अर्थ काय होतो माहिती? दिस इज व्हॉट गॉड इज डिमांडिंग फ्रॉम अस. यू हॅव टू बी युनिक फॉर द क्राइस्ट. तुम्हाला परमेश्वरासाठी असं नपुंसक बनलं पाहिजे, तर तुम्ही परमेश्वराची, देवाची योजना पूर्ण करू शकता. इतकं इतकं याचा अर्थ काय होतो माहिती? परमेश्वरासाठी नपुंसक बनणं किंवा नाही का परमेश्वराच्या राज्यासाठी, येशू म्हणतो ना त्यांनी स्वतःला असं केलं आहे, याचा अर्थ त्यांनी या जगाची अभिलाषा, या जगातल्या सगळ्या गोष्टी, आशा, अपेक्षा, दुःख, मला हे पाहिजे, मला हे परस्यू करायचंय, ह्या गोष्टींमध्ये त्यांचं मन रमत नाही. त्यांना ना चांगले कपडे मिळो न मिळो, जे आहेत त्याच्यात समाधानी, चप्पल तुटलेली असेल समाधानी आहे. असं नाही की ते कमवू शकत नाही, चांगलं घेऊ शकत नाही, पण त्यांचं मन त्या गोष्टीत आहे. एव्हरी टाइम किंगडम ऑफ गॉड, किंगडम ऑफ गॉड, किंगडम ऑफ हेवन. देवाच्या राज्यासाठी हे करायचं, ह्या लोकांचा नाश होतोय, त्यांना मी जाऊन बोललं पाहिजे. त्यांचं हृदय जे आहे ना, परमेश्वराच्या पित्याच्या हृदयाचं ओझ घेऊन त्यांचं हृदय काम करतं. हे झाले परमेश्वराच्या राज्यासाठी जे षंड बनले. मी तुम्हाला बायबल मधून एक स्टोरी सांगणार. आय प्रूव्ह की दॅट मॅन हॅज बिकम युनिक फॉर द लॉर्ड, फॉर द किंगडम ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. आपण सगळ्यांनी नाही का योसेफची स्टोरी वाचली. ओके, जुन्या करारातला योसेफ. प्रेज द लॉर्ड. जो याकोबाचा मुलगा होता. तुम्हाला माहितीये योसेफला स्वप्न पडतं, त्याचे भाऊ त्याला तो भावांना जाऊन स्वप्न सांगतो की तो पाहतो की सगळे नाही का तारे आहेत, आणि नाही का त्याचे आई वडील आहेत, चंद्र, सूर्य आणि सगळे 11 तारे हे मला नमन करतायत. ओके, आणि त्याच्या भावांना राग येतो. परत तो त्याच्या भावांना म्हणतो की मी पेंड्या पाहिल्या आणि सगळ्यांमध्ये माझी पेंडी पण होती, तर माझी पेंडी अशी उभी राहिली आणि सगळ्या भावांची 11 पेंडी जी आहे ती नमन करायला लागली त्यांना. आणि त्याचे भाऊ म्हणतात, हे असलं कसलं स्वप्न तुला पडलं? याचा अर्थ तू आमच्यावर अधिकार करणार, तू आमचा स्वामी बनणार. आणि तेव्हापासून त्याचे भाऊ त्याचा तिरस्कार, द्वेष करायला लागतात. इतक्या थराला त्याचे त्याचे स्वतःचे भाऊ पोचतात की ते भाऊ काय करतात, त्याला नाही का एक दिवस भाऊ मेंढरांना चारायला गेलेले असताना खूप दूरवर निघून जातात. हा योसेफ नाही का, त्याचे वडील म्हणतात, याकोब इस्रायल त्याला म्हणतो की जा रे, तुझे भाऊ कुठे गेलेत बघून ये जरा, 4 दिवस झाले ते घरी आले नाही. आणि ज्या वेळेस ते या भावाला एकटे येताना पाहतात, योसेफला, त्यांच्या मनात लगेच नाही का वाईट योजना येते. ते म्हणतात, आपण ह्याला इथेच मारून टाकूया. हा स्वप्नदर्शी येतोय बघा, हा आपल्यावर अधिकार करणार का, आणि आपण ह्याच्या पुढे नमन करणार का? आणि त्याचे भाऊ त्याच्याविषयी इतके मत्सराने भरतात की त्याला मारून टाकायचा प्लॅन करतात. नंतर म्हणतात नाही का, रुबेन म्हणतो, मारू नका त्या मुलाला, असं कशाला करताय, आपण नाही का त्याला इथेच हे करू वगैरे. एक मोठा खड्डा असतो, त्या खड्ड्यामध्ये त्याला टाकतात. तो योसेफ त्या खड्ड्यातून वर चढून पण येऊ शकत नाही. आणि असं होतं की त्यावेळेस तिकडून नाही का इश्माईली लोकांचा तांडाव, की इश्माईलचे वंशज लोक आहे जे कारवा करत, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात ना, त्यांचा तांडा येतो. त्या लोकांना हे काय करतात, त्या काळात असं होतं की एका माणसाला तुम्ही दास म्हणून विकू शकत होते. तर हे भाऊ काय म्हणतात, चला आपल्यावर नाही का ह्याचं बर्डनच नको, आपण त्याला ते इश्माईली लोकांना विकून टाकूया. ते भावाला त्याचा नाही का झगा काढतात, त्याला उघडं नागडं करतात. कारण त्यावेळेस एखाद्याचा गुलाम विकला जायचं तर त्याच्या अंगावर कपडे नसायचे. तो वरून खालपर्यंत नाही का निर्वस्त्र करायचे त्याला, त्याचे सगळे कपडे काढायचे, आणि तो गुलाम असं सगळ्या लोकांसमोर बसणार. आणि मग ते लोक त्याचं निरीक्षण करणार आणि ठरवणार, आम्हाला ह्याला विकत घ्यायचंय की नाही. आतून बाहेर त्याला पाहणार. प्रेज द लॉर्ड. आणि योसेफ हा सुकुमार होता, अगदी नाही का जस्ट वयात आलेला एकदम तरुण मुलगा होता. आणि योसेफला त्याचे भाऊ त्याचा झगा काढून घेतात आणि नाही का त्या इश्माईली लोकांना विकतात. आणि आता विकलंय म्हणजे एक गुलाम म्हणून विकलंय. याचा अर्थ आता योसेफचं जीवन जे आहे हे गुलामीमध्ये जाणार, कारण तो गुलाम म्हणून विकलाय. त्याची ओळख आता तीच आहे. इश्माईली लोकांकडून हा तिकडे विकल्यानंतर हा कुठे पोचतो, तो तिकडे गेल्यानंतर
मिसर देशामध्ये पोटिफर नावाचा एक राजाचा म्हणजे मिसर देशातल्या राजाचा एक अधिकारी असतो. पोटिफर त्याला दास म्हणून विकत घेतो. मग पोटिफरच्या घरात हा गेल्यावर मी तुम्हाला सांगण्याचा काय प्रयत्न करते, लक्ष द्या, की भावांनी विकलं त्यावेळेस सुद्धा तो कुरकुर वगैरे काही केले नाही, नाही का. त्याच्याकडे मार्ग नव्हता. सगळे भाऊ बळजबरी करून त्याला विकत होते. त्याला विकलं. तो तिकडे फेथफुल राहिला. तिकडून तो पोटिफरच्या घरात आला. ते पोटिफरच्या घरात काहीच मागितलं नाही. पण नाही का, बायबल नेहमी सांगतं, ज्या वेळेस योसेफ त्याच्या वाईटातल्या वाईट अवस्थेत होता, ज्या वेळेस त्याच्या भावांनी विकलं, ज्या वेळेस तो गुलाम म्हणून पोटिफरच्या घरात आला, त्यावेळेस बायबल सांगतं, गॉड वॉज विथ जोसेफ अँड ही वॉज अ प्रॉस्परस मॅन. परमेश्वर यहोवा योसेफासोबत होता आणि तो समृद्ध पुरुष बनला. कसं काय, नाही का, एका व्यक्तीला तुम्ही प्रॉस्परस, समृद्ध किंवा यशस्वी बोलू शकता जेव्हा तो, नाही का, त्याच्या याकोबाचा पुत्र आहे. याकोब श्रीमंत आहे, भरपूर श्रीमंत आहे, दास दासी भरपूर आहे त्याच्याकडे, सगळ्यांचा स्वामी आहे. त्याचा मुलगा आहे. म्हणजे कशा प्रकारे हा जगला असेल, कशा प्रकारे हा वाढला असेल. त्याच्या मुलाला विकलंय दास म्हणून, ते पण मिस्त्री लोकांकडे. त्याच्या देशात नाहीये, त्याच्या जागेत नाही, त्याच्या लोकांमध्ये नाही. एक दास म्हणून विकलाय. त्याच्या घरामध्ये तो नोकर आहे, तो गुलाम आहे. आणि वचन सांगते, ही वॉज अ प्रॉस्परस मॅन. हाऊ इट कुड बी अ प्रॉस्पेरिटी, जर मी जगाच्या दृष्टीने विचार केला तर. बट बायबल सेज, पोटिफरच्या घरात असताना, कारण तो जे काही करायचा ना, त्याने त्याने असं नाही ठरवलं की प्रभू, इकडे नाही का मी प्रार्थना करतो, ह्या घरामध्ये नाही का मला आता व्यवस्थित चांगली ट्रीटमेंट मिळू दे, मला खायला प्यायला मिळू दे, माझ्यासोबत तू राहा, माझं काम चांगलं होऊ दे, हा जो माझा मालक आहे ना, ह्याचं माझ्या बाबतीत मन संतुष्ट होते. ही डिड नॉट प्रे. तिकडे दास म्हणून विकलाय, तिकडे तो नाही का व्यवस्थित काम करत राहिला. त्याने पगाराची कशाची अपेक्षा केली नाही की मी असं बनणार, मी हे करणार. नो, देयर वॉज नो एक्सपेक्टेशन इन हिज लाईफ. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याचं नाही का फक्त एवढंच होतं, तो घाबरत होता. त्याला माहित होतं आपल्या वडिलांकडून त्याने यहोवा परमेश्वराबद्दल ऐकलेलं आहे. त्याने नाही का जे अब्राहम इसाक यांच्या स्टोरीज ऐकलेल्या, त्याला सगळं माहितीये. त्यामुळे तो कधी वाईट वागला नाही. पोटिफरच्या घरात तो इतका विश्वासू नाही का नोकर बनला की पोटिफर नाही का घराचा सगळा कारभार ह्या योसेफवर, ह्या तरुण मुलावर सोपवायचा. त्या घरात वर्षानुवर्ष काम करणारे जुने नोकर होते, त्यांच्यावर ट्रस्ट नाही केला. हा नवीन आलेला हा जो मुलगा ह्याच्यावर केला. योसेफ नाही का सगळा हिशोब व्यवस्थित ठेवायचा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायचा. कधी त्याने अफरातफर केली नाही, कधी त्याने विचार केला नाही, मी हे घेऊन पळून जातो, मी निघून जातो, माझ्या मालकाला काही माहित पण नाही, त्याने सगळं काही माझ्या हातामध्ये दिलंय. कधीच नाही केलं. बिकॉज त्याचं मन ह्या गोष्टींमध्ये नव्हतंच. तो जिथे आहे तिकडे प्रामाणिकपणामध्ये राहिला. बिकॉज ही वॉज कॅरिंग द फिअर ऑफ द लॉर्ड. योसेफ मध्ये परमेश्वराचं भय होतं. देवाच्या भयात तो चालत होता, देवाच्या भयात तो वाढत होता. तो फसवू शकला नाही. इतकं इतकं की रोज त्या पोटिफरची बायको मिसेस पोटिफर, ओके, ती यायची योसेफला बघायची, काय तरुण आहे, काय सुंदर देखणा मुलगा. इस्रायली लोक जन्मताच सुंदर गोरीपान असतात ती मुलं, माहिती, इतकं आहे. आणि हिचं मन त्याच्यावर नाही का, तिला वासना उत्पन्न झाली त्याच्याबद्दल. रोज त्याच्या मागे नाही का त्याला शारीरिक दृष्ट्या आकर्षित करायचा प्रयत्न करायची, त्याला बोलायची. हा योसेफ लक्ष पण नाही द्यायचा. त्याचं इतकंही मन नव्हतं की त्याने जाऊन कोणाला बोललं नाही, तो काहीच केलं नाही. जर या योसेफला त्याच्या गुलामगिरीतून स्वतःला सोडवायचं असतं ना, तर तो मिसेस पोटिफरला जाऊन नाही का, तो ती जे बोलते ते करू शकत होता. कारण एका गुलामाला कधी कोण पत्नी देत नाही, एका गुलामाची कधी फॅमिली बनत नाही. योसेफ स्वतःच्या तरुणपणाच्या इच्छा त्या पोटिफरच्या, मिसेस पोटिफर, ओके, तिच्याद्वारे पूर्ण करू शकत होत्या, पण तो त्याने केलं नाही. प्रेज द लॉर्ड. योसेफ कडे ती रोज यायची, रोज त्याला म्हणायची, एक वेळ घरात कोणच नाहीये, फक्त तो आहे आणि ती आहे. हे पाहून ती काय करते, त्याला असं पकडते, जबरदस्तीने नाही का बिछाणावर घेऊन जाते. म्हणते, नाही तू माझ्यासोबत निज, मला तू खूप आवडतो, असं तसं. योसेफ म्हणतो, नाही नाही माझ्यासोबत असं करू नका. म्हणजे घाबरायला पाहिजे तिने, तिने विचार करायला पाहिजे. हा गयावया करतोय, जसं काही ती स्त्री ह्याच्यावर नाही का बळजबरी करते, ओके. उलट चित्र होतं तिकडे की हा घाबरलाय, हा गयावया करतोय, म्हणतो असं नका करू. पहा, माझा जो मालक आहे त्याला मी नाही का, त्यांना काही माहित पण नाही त्यांनी घरात काय काय माझ्या अधिकारात ठेवले, पण मी कधी नाही का अप्रामाणिकपणा केला नाही, कधी त्यांना फसवलं नाही, कधी त्यांना दुखवलं नाही. तर तुम्ही माझ्यासोबत असं करू नका, मी त्यांना फसवू शकत नाही, मी कधीच कुठली गोष्ट वाईट केली नाही. ती म्हणते, त्याला कळणार नाहीये, आता घरात कोणच नाही, माझ्यासोबत तू नीच. इतकंही करतो की हा योसेफ, ज्याला माहिती आहे काही चूक केली नाहीये, हा तिकडून पळून जातो. आणि नाही का ते
ती चूक, ती वासना, ते ट्रॅप, ते नाही का ती गोष्ट तो करत नाही. जर त्याला अजून चांगलं जीवन जगायचं असतं, त्याला कंटाळा आला असता, त्याला भावांचा राग आला असता, सगळ्या गोष्टी असत्या ना, त्याने काय केलं असतं, ती ऑफर स्वीकारली असती. मिसेस पोटिफरची ऑफर स्वीकारली असती. कारण जो पोटिफर आहे तो लक्ष पण देत नव्हता. एवढा विश्वास या योसेफने संपादन केला होता की तो तिच्यासोबत पाहिजे ते करू शकत होता. जर तिच्यासोबत त्याने ते कृत्य केले असतं ना, त्याला सगळ्या गोष्टींमध्ये अजून जास्त नाही का प्रिव्हिलेजेस मिळाले असते, कारण तिचा तो स्पेशल माणूस बनला असता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो तिला नाही का खुश करणारा व्यक्ती बनलाय. त्याला नाही का जी कामं करतो ती करायची पण गरज पडली नसती. तिने त्याला फेवर केलं असतं. तिने त्याला सगळ्या गोष्टींमध्ये नाही का स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर केला असता. पण योसेफ देवाचं भय बाळगणारा होता. व्हॉट ही वॉज, त्याने देवासाठी, परमेश्वरासाठी स्वतःला नपुंसक केलं होतं. ही वॉज युनक फॉर द किंगडम ऑफ गॉड. का? कारण देवाच्या भयात चालायचा. त्याने तिथल्या त्या पोटिफरच्या पैशाची अपेक्षा केली नाही, त्याच्या पत्नीची अपेक्षा केली नाही, कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. यानंतर काय होतं, तो पळून गेलाय. त्याचा कोट तिने नाही का असं पकडलाय, त्याचे कपडे राहिले ते सोडून तो पळून गेलाय. आणि आता काय झालं माहिती, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिचा नवरा आल्यावर रडायचं नाटक करते, टिपिकल गोष्टी. ओके. आणि म्हणते बघा, हा दास तुम्ही नाही का इब्री दास माझ्या घरामध्ये आणलाय, माझी बेअब्रू करण्यासाठी त्याने माझ्याशी असं वर्तन केलं, तसं वर्तन केलं. असं करून तिच्या मनामध्ये ते राग आहे. मला नाही म्हटलं, त्या ईर्षेने ती त्याच्यावर बलात्कार, रेपचा आरोप लावते. पोटिफर त्याला नाही का जेलमध्ये टाकतो. तो आता कुठे, फारोच्या जेलमध्ये, मिसर देशाचं जे जेल आहे तिकडचं नाही का बंदीगृहामध्ये तो गेलाय. कुठल्या गोष्टीसाठी, जे पाप त्याने केलं नाही. एकदाही बायबलमध्ये असं दिलं नाही की योसेफ रडला, देवाला विचारू लागला, परमेश्वर मी काय केलंय, माझे भाऊबाचा द्वेष का करत होते, ही गोष्ट माझ्यावर का आली. जेव्हा तो जेलमध्ये होता तेव्हा सुद्धा परत एकदा वचन सांगतं की गॉड वॉज विथ जोसेफ अँड ही वॉज अ प्रॉस्परस मॅन. परमेश्वर योसेफासोबत होता आणि तो समृद्ध पुरुष बनला. जेलमध्ये, पोटिफरच्या घरात तरी ठीक आहे, पोटिफरचा विश्वास होता, सगळ्या गोष्टी त्याच्या अधिकारात होत्या. आता तिकडून तो एक बलात्कारी, एक रेपिस्ट म्हणून, ओके, इतका वाईट टायटल, इतका नाही का मोठ्या लेवलचा गुन्हा हे घेऊन तो जेलमध्ये गेलाय. आणि बायबल सांगते गॉड वॉज विथ जोसेफ, परमेश्वर योसेफासोबत होता आणि तो नाही का समृद्ध पुरुष बनला. इज इट पॉसिबल? वचन काही ताळमेळ आहे त्याची परिस्थिती आणि वचनामध्ये? कधीच त्याने नाही का रडला नाही, त्याने कधीच नाही का असं कुरकुर केली नाही, कधीच नाही. बिकॉज हिज माइंड वॉज सेट ऑन द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर असं होतं, जेलमध्ये पण नाही का इतका फेवर त्याच्यावर येतो, इतका फेवर की जेलचा जो अधिकारी येतो ह्या योसेफला दुसरी कामं करायला लावत नाही. जेल मधले बाकीचे जे नाही का सगळे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर हा अधिकारी बनतो. त्याला नाही का स्पेशल ड्युटी दिली जाते. योसेफ बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये गेलाय. जेलचा जो तिकडचा अधिकारी आहे तो ह्या योसेफला बाकीच्या सगळ्यांवर लीडर बनवतो. प्रेज लॉर्ड. जेलमध्ये सुद्धा हा फेवर मध्ये चालतो. कधीच त्याने तिकडेही लबाडी केली नाही, तिकडेही तो चुकीचं वागला नाही. असं होतं की जेलमध्ये दोन नाही का गुन्हेगार त्याला तोंड पाडून बसलेले दिसतात. हा म्हणतो का, ते म्हणतात आम्ही व्यथित झालोय, आम्ही विचलित झालोय, आमच्या दोघांना साधारण स्वरूपाची स्वप्न पडली, आम्हाला त्याचा अर्थ समजत नाहीये. आता ह्या लोकांच्या स्वप्नांचा अर्थ सुद्धा, एक आहे कप बेअर, राजाच्या हातामध्ये प्याला देणारा, काही लागणारा व्यक्ती, आणि दुसरा आहे राजाचा आचारी, जेवण बनवणारे. ह्या दोघांची स्वप्न दोघं स्वप्न त्याला सांगतात योसेफला. साफ मनाने योसेफ जे आहे ते स्वप्नांचा अर्थ त्यांना सांगतो. जसा अर्थ सांगतो त्याच सारख्या गोष्टी ह्या दोघांच्या जीवनामध्ये घडतात. एक राजा इकडे पुन्हा पूर्वपदावर रुजू होतो, एकाला नाही का डेथ सेंटेन्स दिलं जातं. प्रेज द लॉर्ड. जो पुन्हा राजमहालात नाही का ज्याची शिक्षा माफ करून राजासमोर, फारो समोर जाणार असतो, त्याला तो म्हणतो पण तू जाशील ना राजाकडे, माझी आठवण कर की मी तुला कशी मदत केली आहे. हा माणूस विसरून जातो. 1-2 वर्ष निघून जातात. 2 वर्षानंतर फारोला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये तो विचलित झालाय. तो राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या पुरुषांना, सगळ्या ज्योतिषांना, मांत्रिकांना, हुशार हुशार नोबल मेन जे आहेत, तत्वज्ञानी आहेत, आजूबाजूच्या सगळ्यांना बोलवतो. म्हणतो माझं असं स्वप्न आहे, अर्थ सांगा. कोणी त्याचा स्वप्नाचा अर्थ सांगू शकत नाही. आणि मग ह्या माणसाला आठवतं, ज्याची सुटका झाली जेलमधून, की जेलमध्ये माझ्या स्वप्नाचा अर्थ कोणीतरी सांगितला होता. प्रेज द लॉर्ड. आता ह्या योसेफकडे निरोप पाठवण्यात येतो. हा माणूस नाही का कप बेरर, तो राजाला म्हणतो की असा एक माणूस जेलमध्ये मला भेटला होता आणि तो बोलला तसंच झालं, तुम्ही माझी शिक्षा माफ केली आणि मी तुमच्या समोर
समोर आलं, तर तो एक व्यक्ती मला माहितीये. फारो म्हणतो त्याला घेऊन या. प्रेज द लॉर्ड. आता काय होतंय, ह्या योसेफला राजाकडे फारोला भेटायला जायचे. योसेफ काय करतो माहिती, जेलमध्ये राहून केस वाढलेत, शेविंग नाही केलं. सगळ्यात पहिले राजासमोर असंच जाऊ शकत नाही ना. सगळ्यात पहिले शेविंग करतो, केस वगैरे कापतो, मुंडन करतो, व्यवस्थित नाही का क्लीन शेव करून राजासमोर जातो आणि राजाला सांगतो की अर्थ सांगणारा तर परमेश्वर आहे ना, मी कोण आहे, तुम्ही स्वप्न सांगा, परमेश्वर उत्तर देईल. राजा फारो त्याला स्वप्न सांगतो की ती 7 कणसं चांगली, खराब 7 कणसं, चांगल्या 7 धष्टपुष्ट गायी, त्याच्यानंतर एकदम रोड किरकोळ रोगीट अशा गायी, याचा अर्थ काय आहे. आणि योसेफ राजाला स्वप्नाचा अर्थ सांगतो. प्रेज द लॉर्ड. फक्त स्वप्नाचा अर्थ सांगत नाही, तर योसेफ राजाला काय करायचं हे पण सांगतो, सोल्युशन पण देतो की सुकाळाची 7 वर्ष येणार आहे, परंतु त्याच्यानंतर अशी दुष्काळाची 7 वर्ष येतील पूर्ण पृथ्वीवर की काय होईल माहिती, त्यामध्ये सुकाळाच्या वर्षांची आठवण पण राहणार नाही, इतका वाईट दुष्काळ पडेल. मग ह्या दिवसात काय केलं पाहिजे, हे स्वप्नाचा अर्थ ऐकून राजा ऑलरेडी योसेफवर खुश झालाय. ज्यावेळेस तो सोल्युशन देतो की आपण काय करायचं, उपाय सांगतो, राजा फारो जो आहे तो योसेफच्या प्रेमातच पडतो. प्रेज द लॉर्ड. योसेफने कधी प्रार्थना केली नाही, योसेफने कधी मागितलं नाही. तुम्ही पूर्ण बायबल वाचा. त्याच्या पुढे ज्या वेळेस योसेफ 7 वर्षामध्ये जे उत्तम झालंय ते उत्पादन जेव्हा घेतो, मोठमोठी कोठारं बांधतो, सगळ्यांनी राजा काय करतो, स्वतःची सिग्नेट रिंग जी आहे ती योसेफला देतो. राजा जे कपडे घालतो तसे चांगले कपडे योसेफला देतो. राजाचं नाही का ज्या लाईक घोड्यावर किंवा ज्याच्यावर तो बसतो त्याचा रथ, त्या गोष्टी देतो आणि सगळ्यांना सांगतो योसेफचं ऐकायचं, योसेफ सांगेल ते करायचं. आता हा फारो स्वतः डिसिजनच घेत नाही. एवढा चांगला नाही का मला मुलगा हा भेटलाय जो सगळ्या गोष्टी सांभाळतोय, पाहतोय, आणि त्या कामात सुद्धा तो इतका प्रामाणिक होता की प्रत्येक गोष्टीचा हिशोब तो ठेवायचा, सगळं तो घ्यायचा. सिग्नेट रिंग आहे त्याच्या हातात, नाही का अधिकाराची अंगठी आहे, त्याने कधी गैरवापर केला नाही, कधी त्याने चुकीच्या गोष्टी केल्या नाही. बिकॉज सी योसेफची इच्छा नव्हती मला मिसर देशाचा नाही का अधिकारी, गव्हर्नर जनरल किंवा पंतप्रधान बनायचे. त्याने नाही प्रार्थना केली. ही डिड नॉट आस्क एनिथिंग. या सगळ्या प्रवासामध्ये योसेफने काय मागितलं, काय प्रार्थना केली, कसा दुःखी झाला, बायबलमध्ये कुठेच लिहिले. तो फक्त परमेश्वरासोबत प्रामाणिक होता. त्याची दुसरी काही इच्छा नव्हती, काहीच नाही. ही डिड नॉट प्रे टू द लॉर्ड दॅट लॉर्ड यू ड्रॉ मी इन द फेवर ऑफ द फेरो, यू ड्रॉ मी इन द फेवर ऑफ दिस पीपल. तुम्हाला नाही का फारोच्या अनुग्रहात आण परमेश्वरा, माझ्या यहोवा परमेश्वरा, मला ना हे अधिकार दे, मला ह्या मिसर देशावर अधिकारी बनव, इकडे मी गुलाम म्हणून आहे ना, तर ह्या गुलामगारीत मला तू इथेच याच ठिकाणी तुम्हाला राजा बनवू. नो, ही वॉज कम्प्लिटली इंडिफरंट पर्सन. तो एक नपुंसक बनला. त्याला स्वतःची इच्छा नाही, काही नाही. त्याला माहित नाही मी गुलाम म्हणून विकलो गेलोय, माझ्या बापाचं तोंड पाहायला मिळेल की नाही, माझ्या भावाकडे मला जाता येईल की नाही. त्या परिस्थितीत सुद्धा तो प्रामाणिक राहिला. तो कुरकुर करू शकत होता, तो कंप्लेंट करू शकत होता, तो नावं ठेवू शकत होता, तो बोलू शकत होता, ए देवा तू मला अशी 2-2 स्वप्न दाखवली, पण काय झालं त्या स्वप्नांचं, तू असं बोलला आणि आज माझी परिस्थिती बघ. तो इमोशन्स मध्ये येऊन, भावनेच्या भरात येऊन बोलू शकत होता, बट ही ट्रस्टेड द प्रोसेस. ही ट्रस्टेड द लॉर्ड हु शोड द ड्रीम. ही डिड नॉट ट्रस्ट ऑन द ड्रीम, शी ट्रस्टेड ऑन द गॉड हु शोड हिम ड्रीम. त्याने स्वप्नावर विश्वास नाही ठेवला, स्वप्न दाखवणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवला. दिस इज कॉल्ड की यांनी परमेश्वराच्या राज्यासाठी स्वतःला काय केलंय, नपुंसक बनवलंय. त्याच्या जीवनामध्ये दुसरी कसलीच इच्छा नव्हती, कसलीच नव्हती. ज्या वेळेस नाही का दुष्काळ वाढला, लोक जमिनी विकायला लागले, लोक प्राणी विकायला लागले, संपत्ती विकायला लागले, प्रत्येक गोष्ट तो घ्यायच्या फारोच्या नावावर ठेवायचा. प्रत्येक गोष्ट घ्यायचा, मिसर देशाच्या नाही का गव्हर्नमेंटमध्ये फारोच्या नावावर तो जमिनी सह्या करून घ्यायच्या. सगळं, एक प्राणी, एक पैसा, एक मोहर, एक जमिनीचा तुकडा त्याने स्वतःसाठी घेतला नाही. तुम्हाला माहितीये एका सेवकाला स्वतःची फॅमिली नसते, संसार नसतो, काहीच नसतं. ह्या योसेफचं नाव नाही का बदलून फारोने काय ठेवलं, सापनात पानेह. फारोने काय केलं, त्याला नाही का मिसर देशातली एक स्त्री बायको करून दिली. ज्याच्या बाबतीत नाही का कधी फॅमिली होईल असं मानण्यात आलं नव्हतं ना, तो पुरुष काय झालाय, आता एका स्त्रीचा पती झालाय. फारो स्वतः त्याला नाही का एक स्त्री देतो, आसनत जिचं नाव आहे, तिच्याशी तो लग्न लावून देतो फारो. त्याला 2 मुलं सुद्धा होतात. प्रेज द लॉर्ड. एफ्राईम अँड मनश्शे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण तरी सुद्धा त्याने कधी प्रार्थना केली नाही, लॉर्ड माझा संसार कधी बनेल, मला बायको मिळेल का, माझी मुलं होतील का, कधी माझ्या बापाकडे मला जायला मिळेल का, नाही.
त्याचा फक्त नाही का तुम्हाला प्रामाणिकपणा दिसेल तो परमेश्वरासमोर कसा होता. म्हणून देवाचं वचन सांगतं, गॉड वॉज विथ जोसेफ अँड ही वॉज अ प्रॉस्परस मॅन. व्हॉट इज प्रॉस्पॅरिटी? बायबलमध्ये वचन काय सांगतं माहिती का, की जेथे तुमचं धन असेल तेथे तुमचं मनही लागेल. वेअर युअर ट्रेजर इज देअर युअर हार्ट विल ऑल्सो. मत्ते 6:21 मध्ये देवाचं वचन म्हणतं, जिथे तुमची संपत्ती असेल ना तिथे तुमचं मन लागेल. योसेफची संपत्ती परमेश्वर होता. त्याला नाही का मिसर देशाच्या संपत्तीत इंटरेस्ट नव्हता, बापाच्या पैशामध्ये इंटरेस्ट नव्हता, त्याला इश्माइली लोकांमध्ये इंटरेस्ट नव्हता, मिसर देशातल्या स्त्रियांमध्ये त्याला इंटरेस्ट नव्हता. सगळ्या गोष्टी, सगळा अधिकार आहे. ही नेव्हर प्रेड. योसेफची इच्छा नव्हती ही की मला नाही का अधिकारी बनायचंय, मला पंतप्रधान बनायचंय, मला नाही का फारोच्या पण नाही का पुढे जायचंय. योसेफची इच्छा नव्हती, परमेश्वराची इच्छा होती आणि परमेश्वर त्याला घेऊन गेला. त्याच्यावर हे राज्य, हा कारभार का सोपवण्यात आला माहितीये? कारण त्यांची संपत्ती परमेश्वर होता. ही वॉज कम्प्लिटली कॅस्ट्रेटेड फॉर द किंगडम ऑफ गॉड. त्याची दुसरी इच्छाच नव्हती. आणि ज्या लोकांनी स्वतःला असं केलं, येशू तेच म्हणाला, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे देव तुमच्याद्वारे काम करू शकत नाही. दोज हु आर लिव्हिंग फॉर दिस लस्ट ऑफ आईज, प्राईड ऑफ लाईफ, प्रेज द लॉर्ड, संसारासाठी, स्वतःसाठी, असं तसं ह्या गोष्टीसाठी जगणारी व्यक्ती, त्याच्याद्वारे परमेश्वर कधीच काम करू शकत नाही, नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. पण जी व्यक्ती मरण पावली आहे, जी व्यक्ती स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालते ना, त्यांच्याद्वारेच परमेश्वर काम करतो. मग याचा अर्थ असा आहे का की आपण संसार करायचा नाही, आपण मुलं बाळ करायची नाही, असं नाहीये. गॉड इज नॉट आस्किंग यू टू बी अलोन. गॉड इज नॉट आस्किंग. स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःला नपुंसक करून घेणं म्हणजे काय माहिती, की परमेश्वराला खुश करण्याशिवाय आपल्या जीवनात कुठलीच इच्छा नाहीये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराला खुश करताय, तुम्ही देवावर लक्ष लावताय, तुमच्या मनामध्ये एकच आहे, प्रभू मला तुला नाही दुखवायचंय, मला तुझ्या चरणी बसून राहायचंय, मला तुला नाही सोडून जायचंय, मी तुला गमावू शकत नाही प्रभू, मला काही मिळो न मिळो पण माझ्यामध्ये ख्रिस्त वाढो. हे झाले देवाच्या राज्यासाठी नपुंसक केलेली लोक. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोणत्याही नाही का जे देवामध्ये नाही का ज्यांनी अद्भुत कामगिरी केली त्या लोकांचं नाही का वैयक्तिक जीवन स्टडी करा, बुक्स वाचा त्यांच्या जीवनावरचे, तुम्हाला एक गोष्ट कॉमनली दिसेल. ती गोष्ट काय आहे माहिती, की ह्या सगळ्या लोकांनी नाही का कुठलीच इच्छा ठेवली नाही, फक्त किंगडम ऑफ गॉड. देवा तुझं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. गॉड इज सिकिंग सच पीपल. सी, चर्च मध्ये जर 100 लोक येत असतील ना, आय डोंट नो इफ आय एम राईट, म्हणजे मी योग्य बोलते मला माहितीये, पण 90 का 97% हे नाही, पण कमीत कमी 90% लोक, नंबर नक्कीच जास्त आहे, 90% लोक फक्त स्वतःच्या गरजांसाठी परमेश्वराकडे येतात, की प्रभू मला हे पाहिजे, प्रभू मला ते पाहिजे. खूप कमी पर्सेंटेज आहे, हार्डली 10 किंवा 7% लोक जे आहेत ना, 100 पैकी ती 7 ते 10 लोक फक्त परमेश्वर मला तू पाहिजे, मला तुझ्यासोबत नातं प्रस्थापित करायचंय, मला तुला नाही दुखवायचंय, मी कमजोर पडले परमेश्वर मला माफ कर, मी कसं तुला खुश करू. ते लोक देवाच्या सानिध्यात वेळ घालवतात. ते लोक फक्त धावत पडत मी खूप बिझी आहे, प्रार्थनाच नाही करू शकत, असे नाही. गॉड इज वर्किंग थ्रू दोज युनुक्स who have made themselves eunuch for the sake of kingdom of heaven. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. प्रभू येशूचं जीवन पहा. प्रभू येशू काय म्हणाला, की माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न. व्हॉट इज माय फूड? मला नाही का हे बाकीचं अन्न नाही मिळालं तर माझं अन्न काय माहिती, माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इट्स अमेझिंग. इट्स अमेझिंग. आय एम टेलिंग यू, सर्विंग गॉड इज अमेझिंग. आणि तो जो आनंद आहे ना, तुम्हाला माहितीये ज्या वेळेस ती अलाबास्त्र कुपी घेऊन नाही का ती मरिया मगदालिया, ती ती पापी स्त्री आली तिकडे शिमोनाच्या घरामध्ये, येशू बसला आहे. शिमोन हा एक परुषी आहे, त्याने येशूला आपल्या घरी बोलवलं, येशूचा सन्मान करतोय. परुषी बसलेत, येशूचे शिष्य बसलेत, जेवायला बसलेत. तिकडे एक स्त्री आली अलाबास्त्र कुपी घेऊन, सगळ्यात महाग अत्तर, सगळ्यात महाग अत्तर घेऊन ती आली. येशूच्या चरणी रडली, ते अत्तर तिने येशूच्या चरणी फोडलं. प्रेज द लॉर्ड. आणि काय केलं, येशूच्या मस्तकावर, डोक्यावर तिने ते तेलाने अभिषेक केला, ते अत्तराची बाटली फोडली, येशूचे पाय आपल्या केसांनी पुसले. तुम्हाला माहितीये ती रडली तेव्हा लोक नाही म्हणाले काय नाही का काय वेस्ट करते. त्या ज्यावेळेस स्वतःच्या केसांनी येशूचे पाय पुसले, तिथे बसलेले परुषी लोक नाही का सगळे नाही बोलले काय वेस्ट करते ही, काय नाही का सगळं वाया घालवते ही.
पण ज्या वेळेस तिने का अलाबास्त्र कुपी येशूच्या डोक्यावर फोडली ना, त्यावेळेस लोक म्हणाले, व्हॉट अ वेस्ट, किती वाया केलं. अलाबास्त्र अत्तर म्हणजे एक परफ्यूम समजा. तुम्ही परफ्यूम स्वतःवर मारताय त्यावेळेस वेस्ट होत नाही. कदाचित त्या पुरुषांपैकी कोणी ते वापरत असेल, त्याची इच्छा असेल की मी ते वापरावं, त्याने नाही का परफ्यूमचा वापर काय, खायला प्यायला तर कोणी वापरणार नाही ना, सुगंधित करण्यासाठी वापरणार. जर ते परफ्यूम त्या पुरुषाने स्वतःवर वापरलं तर वेस्ट नाहीये, पण तेच परफ्यूम येशूच्या मस्तकावर तिने नाही का ओतलंय म्हणून ते वेस्ट आहे. अशी लोक तुम्हाला समाजामध्ये दिसणार, जे म्हणणार हे वेस्ट आहे, हे चुकीचं आहे, हे असे. बट वेन यू आर गिव्हिंग एव्हरीथिंग, बायबल सांगतं 6:21 मध्ये की जेथे तुमचं धन नसेल तेथे तुमचं मनही लागेल. तिचं धन प्रभू येशू होता. तिला जे पाहिजे या पापी स्त्रीला सापडलं होतं. आयुष्यभराची कमाई होती तिची त्या अलाबास्त्र कुपी. म्हणजे विचार करा, जे आपण नाही का न्यूज मध्ये वगैरे वाचतो की अंबानी वगैरे एवढ्या करोडचं घड्याळ वापरतात, एवढ्या करोडचं हे करतात, ते करतात, ती करोडोंची कमाई होती जे ती वापरत होती ती. प्रेज द लॉर्ड. त्या काळात जर तुम्ही धरलं गेलं तर साधारण लोक ते अत्तराचा विचार पण करू शकत नाही. तिने स्वतःचं शरीर विकून एवढे वर्ष जो पैसा कमावला होता, कदाचित त्या अत्तरावर, असं नाही की मला ह्याने अट्रॅक्ट करायचं नाही, कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस तिचं शरीर नाही का कोणाच्या उपयोगाचं राहिलं नसतं, कदाचित त्या अत्तराच्या बळावर, इट्स लाईक नाही का लोक जसं आज सोनं वगैरे जमवून ठेवतात, तिने ते कमावून ठेवलं होतं. तिने तिच्या आयुष्यभराची कमाई, तिच्या सोबत लोकांनी तिच्या शरीरासोबत जो व्यवहार केला, त्याच्यातून जे मिळवलं, स्वतःचं शरीर विकून मिळवलं ना, ते तिने येशूच्या मस्तकावर ओतलं. तिने तिचं पूर्ण नाही का, तिचं रक्त, तिचं शरीर, तिच्या सगळ्या गोष्टी त्या नाही का कमाई त्या अत्तरात होत्या, ते येशूच्या मस्तकावर तिने ओतल्या. तर ते वेस्ट झालं. लोक तिकडे बसलेली लोक म्हणायला लागली की किती नाही का मोठं नुकसान. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या, ह्या जीवनामध्ये, ह्या शेवटच्या दिवसामध्ये परमेश्वराशिवाय कुठली इच्छा आपल्यामध्ये नसली पाहिजे. परमेश्वर असं नाही म्हणत आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगते की असं नाहीये की खायचं प्यायचं नाही, आनंद करायचा नाही, फॅमिली करायची नाही. नो, योसेफ देवाच्या राज्यासाठी स्वतःला नाही का त्या प्रकारे बनवलेला व्यक्ती होता. पण योसेफला फॅमिली मिळाली, मुलं मिळाली, एकूण एक स्वप्न पूर्ण झालं, वडिलांना भेटला, भावंडांना भेटला, सगळ्यांसाठी तो झाला. परमेश्वर सगळ्या गोष्टी देणारा परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. पण ह्या गोष्टींमध्ये आपलं मन लावू नका, ख्रिस्ताकडे लावा. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू येशू सांगतो. आणि तुम्हाला माहितीये, जसं हे खोजे लोक, हे षंड लोक, हे नपुंसक लोक नाही का ट्रस्टवर्दी पीपल होते. का? कारण ते नाही का देवाचा स्वतःच्या लाईक राणी, राजा ह्याचा वापर ते स्वतःसाठी नाही करायचे. ते प्रामाणिक राहायचे. प्रामाणिक राहण्यासाठी त्यांच्या शरीरात बदल केले गेले होते. तुम्हाला स्वतःला नाही का त्या जगातल्या अभिलाषा, इच्छा यांना मारायचं आणि देवाच्या राज्यासाठी प्रामाणिक बनायचंय. त्यासाठी तुम्ही स्वतःला देवाच्या राज्यासाठी, स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःला नपुंसक केलं पाहिजे, की परमेश्वर पाहायला आणि म्हणेल हा माझा प्रामाणिक व्यक्ती आहे. कारण नाही का जेलमध्ये असताना, एक गुलाम म्हणून असताना देवाचं वचन सांगतं की परमेश्वर योसेफासोबत होता. त्याला दुसरी अभिलाषाच नव्हती, त्याच्या जीवनात दुसरं काहीच नव्हतं. इतकं अनेक वर्षानंतर त्याचे भाऊ नाही का धान्य पाहिजे म्हणून येतात. योसेफला ओळखत नाही, कारण योसेफ आता सगळे मिस्री लोकांसारखे कपडे घालतोय, फारो सारखे ते डोक्यावर टोप वगैरे सगळं घालतोय, मस्तपैकी नाही का त्याचं वेगळा दाढी वगैरे वाढली आहे, त्या मिस्री लोकांप्रमाणे हेअरकट वगैरे केलंय. त्याच्या भावांनी त्याला ओळखलं नाही एवढ्या वर्षानंतर. तरुण मुलगा आता मोठा झालाय, लग्न झालंय, मुलं आहेत, त्याला ओळखलं नाही. योसेफने भावांना ओळखलं. त्याने काय केलं, तो आतल्या रूम मध्ये गेला. त्याला रडू आवरेना, त्याला अश्रू आवरेना. तो असं नाही जाऊन म्हणाला, परमेश्वर तू किती चांगला, या माझ्या भावांनी मला नाकारलं, मला विकलं, पण आज नाही का हेच भाऊ माझ्या समोर अन्नासाठी उभे. परमेश्वर तू किती चांगलाय, तू बरोबर ज्याच्या त्याच्या कृतीची शिक्षा देतो, असं नाही बोलला. तो काय म्हणाला माहिती की तो काहीच बोलला नाही, तो बोलू शकला नाही. भावांना पाहून त्यांचं प्रेम, त्यांच्यासाठीच नाही का ती तळमळ त्याला आवरता आली नाही. आतमध्ये गेला, तो अश्रू पाहू शकला नाही, म्हणून तिकडून उठला, बाजूच्या रूम मध्ये जातो, रडतो आणि मग नंतर भावांसमोर येऊन पुन्हा बोलतो. प्रेज द लॉर्ड. हा योसेफ होता, नपुंसक, काहीच इच्छा नाही, परमेश्वराच्या राज्यासाठी षंड. रोज रोज आपला वधस्तंभ घेऊन आपल्याला चालायचंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण